आणि स्क्वेअर लेगला पंच आपण दीपक चौधरीला पाहू शकता. 4 षटकांची मॅच दीपक सर, कारण का आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. मोतीराम दळवी एक सिनियर खेळाडू, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सातत्याने आता क्रिकेट खेळत असतात. रेग्युलरचं क्रिकेट बंद केलं, आता 40+ मध्ये मैदानात दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवर 22. शार्दूलला आपण स्ट्राईकला पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, प्रचंड वेग होता, वेगाने इम्प्रेस करतोय भावेश दळवी. म्हटला तर दातिवली एक्सप्रेस या नावाने देखील भरपूर परिचित आहे खेळाडू. शार्दूल आणि योगेश म्हात्रे सलामीची जोडी. मगाशी शार्दूलने थोडासा अपयश आपण त्याच्या पदरी आलं तर थोडासा निराशा केली होती संघनायकाची. पण आता पाहायचंय, आता दुसरा डाव सुरू झालाय, नवीन संघ त्याच्या समोर आहे. भावेश दळवी एक वेगवान गोलंदाज. ऑन साइडला शॉर्ट पॉइंटला एक शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, एक मिड ऑनला क्षेत्ररक्षण. फुल टॉस आहे, व्यवस्थित मिडल होत नाही. डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चाललाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. तेजस आहे, सिनियर आहे. खातं उघडलं जातं यावेळेला. मोतीराम दळवी देखील या संघाला नेहमी सपोर्ट करतात. तेजस संघ नाही, तेजस सपोर्ट एकच आहे, यश 2 आहेत. भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला योगेश म्हात्रेला आपण पाहू शकता. ओ वेगवान चेंडू होता यावेळेला. बॅकफुटर गेलाय, कट करायचा प्रयत्न केला तर डॉट चेंडूची समाप्ती होते. असे चेंडू तुम्ही फ्रंट फुटवर खेळू शकता का? 4 षटकांची मॅच आहे. एक डॉट चेंडू तुम्हाला महागात पडू शकतोय. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई संघ या संघाने देखील शील्ड संघाला पराभूत केला. आणि पहिल्या सामन्यात आपण इथं दातिवली संघाने कोपर संघाला पराभूत केलाय. म्हणजे दोघांमधील आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण खेळतोय. सापाडचे कॅप्टन जर आला असेल तर आल्याची नोंद करा. बेतोडेचे कॅप्टन जर आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. ओ अतिशय सुरेख गोलंदाजी. कॉडब्यांचा अपील केलाय बॅटर बाद. सुभाष वैद्य आपण मेन पंचांकडे अपील करा कॉडब्यांचं. खरं स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला आऊट देणार. दीपक सांगतात की तिकडे इशारा केला त्यांनी. कॉडब्यांचा अपील करा तिकडे. खूप चांगलं डिसिजन आपण पाहू शकता. कुणाल पेनकर सरांचा बॅट फ्रॉम बदलापूर. योगेश बाद होतोय तर नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता तेजस पाटील. अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा. काय मगाशी बॅटिंग केली होती. 1 वरती 1 बाद 1 अशी धाव संख्या. योगेश बाद झालाय. योगेश पवार आज आपल्यात नाहीये, त्याच्या नावाने संघ खेळतोय. कित्येक अशा आठवणी आहेत योगेशच्या. रवी वायलेचा मी तर म्हणेल, रवी वायले, सोमनाथ भोईर यांचा एक परम मित्र त्यांनी गमावलाय. असं त्यांचा तर परम मित्र होताच, पण आमच्या समालोचकांमध्ये त्यांचं भरपूर प्रेम होतं योगेशचं. आल्यानंतर नेहमी आमच्याशी बातचीत करायचा हसमुख चेहरा आज आपल्यात नाहीये. त्यांचं नाव वेगळं होतं पण त्यांना योगेश नावाने बोलायचे. ओ स्विच हिट केला, पाठवून दिलाय फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. काय नाही असं वाटलं की पालेगावची स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि आपण तर तेजस मैदानात उतरलाय. काय बॅटिंग केली. 3 रिव्हर्सला षटकार. आत्ता देखील आपण तर स्विचच्या माध्यमातून खातं उघडले षटकाराने. तेजससाठी आपण तर 3 षटकारला कॅश प्राइज झाले 1000 रुपयाचं. भावेश तेजस ओ बॅक पुढे गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सीमारच्या पार चौकार. येतो पुढचा योगेश पवार आहे. जबरदस्त बॅटिंग. काय फटके त्याच्याकडे, ताकद प्रचंड. तेजस्वी ते चांगली बॅटिंग. शार्दूल पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. शार्दूल मैदानात जाताना कुठेतरी मी तर म्हणेल आत्मविश्वास हरपताना दिसलाय. कुठेतरी आत्मविश्वास त्याला प्राप्त झाला पाहिजे. तेजस्वी त्याची बातचीत करणं फार गरजेचं आहे की तू करू शकतोय, तुला करायचंय मैदानावर. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता दातिवली संघाच्या माध्यमातून
सुभाष वैती अजून एक अनुभवी खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. 11 धावा. धाव फलकार्थी योगेश पवार. प्रतिष्ठान खेळकाई संघ प्रथम बॅटिंग करतो. नाणेफेकी गमावल्यानंतर तेजसने बघा 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या आहेत. एक चौकार एक षटकार. प्रचंड हवेचा वेग आहे. आज शनिवारे हाबडे चायला. सुभाष गोलंदाजी मार्कवर. चला सापाडचे कॅप्टन आणि बेतोडेचे कॅप्टन अजयचा संघ खेळणारे इन ऍक्शन मध्ये. त्यामुळे पण आला असाल तर आल्याची नोंद करा. आता कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट करणार नाहीत अजय. सुभाष. यस नेल्सन आलेत. नेल्सन मडवी हम तयार है. होल ऑफ केलाय. उंच गेलाय चेंडू. जेलची शक्यता आहे. शॉर्ट विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतलाय. शार्दूल ज्याप्रमाणे मैदानात गेलं ना आत्मविश्वास त्याच्याकडे नव्हताच असं वाटत होतं. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. 4थ्या क्रमांकावरती विनय म्हात्रे येतोय. अमोल नाईकने खूप चांगला झेल घेतलाय. यश मिळालंय आपण तर सुभाष वैतीला. मोतीराम दळवी देखील या संघाला नेहमी सपोर्ट करतात. ते देखील व्यासपीठावर आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सेल्फीची बघा प्रचंड मेहनत. क्या बात आहे. ना मी मगाशीच म्हणालो की सेल्फी सारखे जर तुमच्याकडे 4-5 जर तुमचे आयोजक असतील ना तर तुम्हाला इतरांची गरजच लागणार नाही. किती मेहनत. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला विनयला आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर विनय. विनय देखील मगाशी चांगली बॅटिंग केली होती. आता त्याच्यासाठी हवा अनुकूल आहे. सुभाष वैतीकडे प्रचंड अनुभव आहे. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंग लेगच्या दिशेने एक स्क्वेअर लेगला एक मिड विकेटला आपण तैनात पाहू शकता. ओ फुलेंडिलेचा चेंडू पॅडवर आदळलाय. अपील होतय. पंच मात्र आपण लेग बायची खून करतात. पिचिंग कुठे होती तर ऑफ स्टंप सोडून जाणारी पिचिंग होती. बारा धावा धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्रायकेनला तेजसला आपण पाहू शकता. सुभाष वैती गोलंदाजी मार्कवर का पॉवर प्ले संपला. एकच पॉवर प्लेचा षटक आहे. 4 षटकांची मॅच आहे. सुभाष तू तेजस चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. स्विच हिट केलंय. पाठवून दिलंय. चेंडू खराब नव्हता पण फटका खूप चांगला होता. चेंडू गेला यावेळेला थर्मॅन सीमारच्या पार. चौकार. का चेंडू द्या. पाण्यात बॉल गेलाय बघा. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. नाही तुम्हाला 2 चेंडू चॉईस मिळतील. ते तुम्ही चॉईस नाही आता नाही. आता चॉईस नाही मिळणार. 2 चेंडू दिलेत. दोन्ही चेंडू गेलेत मग चॉईस नसणार आहे. बघा आयोजक जो चेंडू देतील तुम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला सातत्याने बॅटिंग करताना सांगतो की जेव्हा बॅटर जातील तेव्हा त्यांनी 2 चेंडू चॉईस करून घेऊन जा. कारण बाजूला थोडीशी खाडी देखील आहे. गवताळ भाग आहे. पण तरी देखील आयोजकांनी खूप चांगलं आयोजन केलंय. धाव संख्या दाखल कधी 16 धावा. शार्दूल काय करतायत. चेहऱ्यावरती आनंद दिसतो पण मैदानात जाताना कॉन्फिडन्स दिसत नव्हता त्यांच्या. तो पाहिजे. 3-4 वर्षानंतर खेळतात. क्या बात आहे. सुभाष तू तेजस. ओ यावेळेला परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. इथे बा आपण आता सांघिक यश मिळतं. काय केलं तेजसने. काही गरज नव्हती मी तर म्हणेल. जवळच चेंडू होता. चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता. नवीन बॅटर तो निलेश पवारला आपण पाहू. योगेश पवार यांचे बंधुराज. बिग विकेट. दोन अनुभवी खेळाडू आता
सुभाष गोलंदाजी मार्क 16 झाल्यात धावा. गडी बाद झाले तब्बल आम्हाला कल्पेश माहिती येतात 3 गडी बाद झालेत. कल्पेशचं खिडकाळी म्हटलं तर कल्पेश खिडकाईचं जावं येत. बॅटम राऊंड दगड मारा करतो सुभाष. हो चांगला चेंडू फुल लेंडिलोचा चेंडू बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू चालला याला शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय फाईन लेग वरनं शॉर्ट फाईन लेग चेंडूला फीड करतोय. आपण होतं 1 मिनिटे नाही धावेचा प्रचंड वेग आहे त्यामुळे पंख्यांची गरज भासणारच नाही जास्ती करून. 17 धावा स्ट्राईक केला तेजस आपण पाहू शकता. दुसऱ्या ठिकाणी पुढचा चेंडू सुभाष गोलंदाजी मार्कवर. काय धमकी आहे. सुभाष वायती राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईकला तेजस पाटील. फुल टॉस आहे स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला लॉंग लेग सीमार शबार षटकार. काय फटका इम्प्रूव्ह केला स्वीपचा जबरदस्त टायमिंग. नाही आपण नेहमी म्हणतो ना विनोद पाटील की मैदानात जाताना तुमच्याकडे ना आत्मविश्वास पाहिजे आणि तो आत्मविश्वास बघायला मिळतो तेजसच्या माध्यमातून. 2 षटकाच्या समाप्तीतून 3 बॅटर बाद 23. जरी 3 बॅटर बाद झाले पण तेजस नावाचं वादळ मैदानावर आहे. ते वादळ लवकर शांत करावे लागणार आहे. आता निलेश देखील त्याच्या साथीला आहे. एक अनुभवी खेळाडू. 23 धावा. यश पाटील ज्युनियर 23 धावा ज्युनियर आलाय. काय तेजस बॅटिंग करतोय. नेल्सन देखील आले आहेत बघा. 23 धावा दाखल करते. 20 धावांवरती खेळतो वैयक्तिक तेजस जबरदस्त बॅटिंग करतोय. यश पाटील ज्युनियर आलाय. हो चांगला चेंडू गुडल्यास पण टेक अप झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. बॅटचा फ्लो बघा काय फिरला होता निलेशच्या. अजय पाटील देखील आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यश ज्युनियर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा गुडल्यास पण टेक अप झाला. यष्टीरक्षक बीट होतोय. थडमॅनचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता 24 धावा. कुणाल पेनकर सर बघा आम्हाला खूण करतात लेग बायची. एक चांगलं डिसिजन. आपण नेहमी म्हणतो ना विना क्रिकेटमध्ये पंच कुणाल नाही ज्याने क्रिकेट खेळलाय ज्यांना क्रिकेटचा अंदाज अशाच व्यक्ती तुम्ही पंच नियुक्ती करू शकता. चोवीस धाबा स्ट्राईक केला. आता बॅटर पाहू शकता आपण तेजस पाटील काय बॅटिंग करतो. 20 धावांना खेळतो आतापर्यंत. संघाची धावसंख्या 24 आहे. यश ज्युनियर गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू 20 धावा कुठल्यात. पाहिजे यश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. वारंवार रिव्हर्स फटक्याचा वापर केला जातोय तेजसच्या माध्यमातून. न हवा त्या साईडला म्हणजे डाव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल हवाय. डावखुऱ्या पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. ज्यावेळेला यश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्विच हिट केलाय. जो चेंडू पाहिजे होता आपण क्षेत्रशक्तीने लावलाय. दातेवली संघाने बघा अभ्यास केला होता तेजसच्या बॅटिंगचा आणि त्यांनी थर्डमॅनला क्षेत्ररक्षण ठेवला तो सीमेरेषेवर आणि तिथे तेजसने झेल दिलाय. बॅट तर संघनायकाची ऋतिक आलाय. ऋतिक यावेळी आपण तर अशा सिच्युएशन बऱ्याच वेळा आलाय.
त्याने बॅटिंग देखील केली. यश पाटील ज्युनियर गोलंदाजी मार्कवर आगासन एनकडून राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. 4 चेंडूमध्ये लेग बायची एकच धाव दिली. काय गोलंदाजी करतोय बघा, जबरदस्त गोलंदाजी. हो अजून एक चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील झालं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी यश पाटील ज्युनियरच्या माध्यमातून मेडन षटक येते का पाहायचंय. अतिशय चांगली गोलंदाजी बघा. लगेच खेळाडू जात आहेत, विचारपूस करतायत. सुभाष वैती देखील का त्यांना मध्ये खेळाडू जरी कुठल्या गावचा असला पण हे आपले मित्र आहेत. खेळ भावना फक्त मैदानात, त्याच्यानंतर मित्रताचं नातं. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. काय गोलंदाजी करतो यश पाटील. स्ट्राईक केला पण पाहू शकता. हो लॉफ केलाय, जेलची शक्यता आहे. गुड कॅच. मेडन षटक राहिलंय. आपण पहिले यश पाटीलचं या स्पर्धेतील टाय होऊन देते त्याच्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी यंगस्टरच्या माध्यमातून. नक्कीच नाही आपण ते सांगत. मेडन षटक आणि विनोद पाटील जर आपण एक मार्क केला असेल तर 12 आपण तर मोतीराम दळवी आले आहेत आणि संघाची कामगिरी बघा किती चांगली होते. कारण का अनुभव आहे, हे सातत्याने त्यांच्या पाठीशी असतात. आपण तर मोतीराम दळवी आणि ते कुठेतरी त्यांनी बातचीत देखील केली असेल खेळाडूंबरोबर. आणि मग अशी बघा जो स्विचट खेळला होता आपण तर तेजस तिथे क्षेत्ररक्षण देखील लावलं गेलं होतं. 24 धावा धाव फलकर ते आहेत. आता नवीन बॅटर येतं आपण पाहू शकता यावेळेला भावेश आलाय. यश सिनियर आलाय. ज्युनियरने काय गोलंदाजी केली. 24 धावा धाव फलकर ती फक्त आहेत. यस सिनियर आलाय. स्ट्रायकेलला आपण निलेशला पाहू शकता. भावेश दळवी पायचं क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडंसं बदल करतो. आता सुभाषला कोणत्या पोझिशनला पाठवतोय. थर्डमॅनला पाठवतोय की थर्डमॅनलाच पाठवलंय. क्षेत्रक्षेत्र आपण शॉर्टलेग रिझन मध्ये आपण पाहू शकता. चला जरा भावेश फास्ट थोडंसं वेळ कमी घ्या. दातिवली संघ दातिवली गावामध्ये ना एक वैशिष्ट्यच आहे. 2 40+ खेळाडू, 2 संघ 40+, 2 रेग्युलरचे संघ. यश ओ लॉफ केलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. काय झालं मैदानावर. तेजस कडनं झेल सुटलाय. जीवदान मिळतं निलेशला. 2 धाव मिनिट आहेत. आपण पाहू शकता योगेश पवार प्रतिष्ठान खेडकाई संघ बॅटिंग करतोय. 26 धावा. यस सिनियर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केनला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द मारा करतो स्ट्राईकला निलेश. चला सापाडचे कॅप्टन देखील आले आहेत. अजय देखील आपण तर बेतोडीचे कॅप्टन अजय देखील आले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. यश गोलंदाजी मार्कवर टाकला निलेश. हो फुल लेन डिलोचा चेंडू. इथे विकेट मिळतोय का पाहायचं आणि विकेट मिळालाय. बॅटर बाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण यश आपण तर सिनियरचं. बॅटर बाद होतं आपण पाहिलं यावेळेला. अनिल म्हात्रे येतोय. 26 धावा धाव फलकावरती. गडी बाद झाल्यात तब्बल आपण कल्पेश आम्हाला सांगतायत 6 गडी बाद झाल्यात. चांगलं कमबॅक बघायला मिळतंय यश सिनियरचं. काय गोलंदाजी केली जाते बघा दातिवली संघाच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळेला आपण तर चेंडू चालला मिडॉनवरनं. एकच धाव. काय गोलंदाजी केली ते यंगस्टरच्या माध्यमातून. सुभाष वैती बघा अनुभव आहे त्यांच्याकडे प्रचंड. भावेश एक चांगला खेळाडू आहे. रोशन नाईक देखील एक खूप चांगला
खेळाडू आहे, या प्रत्येकाचा अनुभव मिळतोय यंगस्टर आणि त्यांच्यामध्ये चांगली कामगिरी करतायत. 27 धावा धाफलकाती. चेंडू बाकी आहेत अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस आहे, पंच केला यावेळेला कव्हरच्या डोक्यावर ना एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू सीमारेषा पार जातोय. चला पंचांनी बघा इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, हाईट फॅक्टर चेक करायचे. हाईट फॅक्टर बघा, नाही पण पंचांनी सांगितलंय मला जरा, अरे पंच नो दिलेलेच आहे पण चेक करतायत. नोड चेंडू आहे म्हणजे येणारा चेंडू फ्री 32 झाल्यात. आता स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता. बरं अनिल म्हात्रे, यश तो अनिल फ्रीडचा चेंडू. हो हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी आपल्याला बघायला मिळाला, शरीरापासून दूर ठेवलाय. डॉट चेंडूची समाप्ती. फ्रीडच्या चेंडूचा फायदा उचलला नाहीये. 32 धावा झाल्या. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त शरीरापासून खूप दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी आपल्याला बघायला मिळाला चेंडू. यश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द गडा मार्क होतो. 32 धावा झाल्यात. टाकला अनिल. हो अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू, बॅटर बाद. तपायचं इथं अनिललाच मला वाटतं भारतावं लागेल. चेंडू बाकी फक्त आणि फक्त. आता आम्हाला कल्पेश माहिती आहे एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटर जातोय मंथन पवार. नाही कुठेतरी मी तर म्हणेल मंथन पवारला लवकर पाठवणं फार गरजेचं होतं. काय बॅटिंग गेली होती पहिल्या मॅच मध्ये. निलेशच्या आधी जरी पाठवलं असं चाललं, कारण यंगस्टर आहे. काय बॅटिंग गेली होती पहिल्या मॅच मध्ये. तेजस बाद झाले तर कदाचित मंथनला पाठवणं फार गरजेचं. अंतिम चेंडू आणि धावा झाल्यात 32, गडी बाद झाल्या तब्बल. कल्पेश मला माहिती आहेत 7 बाद. अर्ध्यापेक्षा जास्त संघ गारद झालाय. चला जरा लवकर अनिल. टॉस देखील आपण करू आणि डॉट चेंडू झालेत. विनोद पाटील थोडस हसते, मजाक करतात विनोद. आणि काही सन्मान आहेत ते देखील आम्ही घेतोय. कुणाचा तर मोतीराम दळवी यांचा देखील सन्मान केला जाणार आयोजन कमिटीच्या मध्ये. मोतीराम दळवी या, अंकुश मडवी यांच्या शुभ हस्ते पण सन्मान करू मोतीराम दळवी यांचा. आणि मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस देखील करणार आहोत. प्रथमतः त्यांचा आपण सन्मान करू. चला कॅप्टन नेल्सन याचे अजय पाटील या. नेल्सन देखील सज्जेत. मोतीराम दळवी यांचा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन तर मोतीराम दळवी यांचा सन्मान केला जातो. अंकुश मडवी यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. मोतीराम दळवी यांना खूप खूप धन्यवाद. आणि मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस देखील करणार आहोत. चला एका बाजूला अजय पाटील असणार, बेस्ट ऑफ लक अजय पाटील. एका बाजूला नेल्सन असणार आहे. नेल्सन बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील खूप चांगलं क्रिकेट खेळा. मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते. चेंडू कधी हरवला फुटला, नवीन आहे. एक रिव्ह्यू असणार तुमच्याकडे, तर तुम्ही हाईट फॅक्टरसाठी वापरू शकता. पंचांना वाटलं तर ते 9 साठी आपण तर रनआउटसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय कळवायचंय. यस, नेल्सन मडवीने टॉस जिंकला, म्हणजे सापाड संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे.
थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं साबेगाव चषक 2025 मध्ये. आयोजक आहे जीवदानी क्रिकेट संघ साबे यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही 2 दिवसीय स्पर्धा मैदानावरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळी, दुसऱ्या बाजूला आई एकविरा क्रिकेट संघ दातुलीमध्ये. दातुली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग केली होती व खिडकाळी संघाला 32 वरती रोखले. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 8.25 ही धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखायची विजयासाठी दातुली टीमला. ही टोटल आपण बघतायत 32 धावा आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सापाड वर्सेस बेतोडेमध्ये मॅच होणार आहे. निल्सन मडवीला आपण बघतायत. निल्सन आल्याच सगळ्यात आधी भेटले कोणाला असतील तर पप्पूला भेटले आणि त्यानंतर नाणेफेकीसाठी आले. नाणेफेक देखील जिंकलेले. पप्पू त्यांचा लक्की चार्म आहे आणि त्यामुळे ती नाणेफेक त्यांच्या बाजूने लागलेली आहे. तर बघा एक चांगली बॅटल. जय हनुमान बेतवडे अजयचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल आणि अजय बऱ्याच वर्षानंतर नाणेफेकीसाठी आला होता. तर बघा एक चांगली बॅटल यानंतर पण वळूया. ही मॅच देखील फार इंटरेस्टिंग आहे. 33 करायचे आहेत. बघूया 33 कशा पद्धतीने होत आहेत, कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने होतोय. ऋतिक बॉलिंग मार्कवर तयार आहे. ऋतिकवरती भरपूर मोठी जबाबदारी आहे कारण धावफलकावरती 32 आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं जर ऋतिकने इकॉनॉमिकल हाताळलं, विकेट टेकिंगचं राहिलं तर मात्र या मॅचमध्ये खूप मजा येईल. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून तंत्राच्या साह्याने पाठवलाय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार. राजच्या बॅट मधून हा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग करते. पहिल्या मॅच मध्ये छोटीशी खेळी साकारली आणि काय तंत्र अत्यंत चांगलं आहे त्याचा. डाव्या हाताचा एक तंत्रशुद्ध फलंदाज आपण बघतायत राजला. ऋतिक राऊंड द विकेट. पुढचाच बॉल ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह. पंचांनी नो बॉल घोषित केला. हा देखील जाईल सीमारेषेबाहेर. सलग दुसरा चौकार. डीजे नो बॉल आहे. आय थिंक फुट फॉल्ट नो आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो असावा. बेस पडली. ओके बेस पडलेली आहे. त्याच कारणासह अंपायर सांगतायत नो बॉल म्हणजे 1 बॉल मध्ये 9 धावा आले आतापर्यंत. फ्रीट हुक करतात. हा देखील जाईल. फाईन लेग सीमारेषे बाहेर. चौकार. दोन बॉल आधी चॉईस करायचे आहेत. एक गेला तर दुसरा मिळेल पण तिसरा चॉईस नसेल. 2 चॉईस तुम्हाला दिले जातील. त्यानंतर मात्र आम्ही जो देऊ तोच बॉल तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. काय बॅटिंग करतो राज. फ्रीडचा बॉल चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 13 धावा झाल्यात. अवे फ्रॉम द बॉडी. गुड थिंकिंग बाय ऋतिक. मात्र माहिती आहे सातत्याने चांगली बॅटिंग करतोय पहिल्या बॉल पासून. त्यामुळे शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला, ऑफस्टंपमध्ये ठेवला आणि हा डॉट बॉल. एक चांगली कॉन्टेस्ट. एका बाजूला ऋतिक मात्रे ज्याच्याकडे अनुभव जरूर आहे. वय त्याचंही फार जास्त नाही पण कमी वयात अत्यंत जास्त अनुभवी म्हणून ऋतिककडे नेहमी बघितलं. दुसऱ्या बाजूला राज नाईक देखील एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू. मैदानावरती खूप चांगले बॅटिंग करतोय. विशेष म्हणजे आत्मविश्वासाने खेळतोय. हो हा देखील पुन्हा एकदा यष्टांच्या मागे विकेट किपरचा वेध घेतोय. सलग डॉट बॉल येत आहेत 2 आणि चांगलं कमबॅक मैदानात ऋतिकचं. कुठेतरी ऋतिकलाही एक चॅलेंजिंग हे षटक राहिलं होतं कारण सुरुवातीलाच आपण बघितलं तर आक्रमण झालं गेलं आणि आक्रमण त्या ठिकाणी आपण बघितलं. एक चौकार आपण बघितलं पॉईंटच्या दिशेने. त्यानंतर स्वीपर कव्हरच्या दिशेने एक सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला राजने. त्यानंतर फ्रीडचा बॉल हुक खेळला होता फायनलच्या दिशेने. एकूण 3 चौकार आलेले आहेत आतापर्यंत. धावफलकावरती आपण बघतो 13.
षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती टार्गेट आहे एकूण 33 धावांचं. अजूनही 20 धावांची गरज आहे. डगआउटमधून निघतानाच संघ सहकार्याने सांगितलं की जास्त टेन्शन नको, मॅच लवकरात लवकर कशी फिनिश होईल यावरती लक्ष द्या. पण ऋतिकने मात्र 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत आणि अशाच प्रकारची गोलंदाजी जर पुढच्या षटकातही झाली, डॉट चेंडू आले तर थोडासा प्रेशर येऊ शकतो दातिवलीवरती. पण सद्यस्थितीमध्ये दातिवली या संघाचे दोन्ही ओपनर चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी आपण बघताय 2 धावा. क्षेत्ररक्षक मंथन पवार त्या ठिकाणी होते. 2 धावा येतात. सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत राज. आणि राज कमी उंची जरी असली तरी हा खेळाडू मात्र काय जबरदस्त खेळतोय बघा. धावफलकावरती 15 आपण बघतोय एकूण झालेले आहेत. टार्गेट आहे एकूण 33 धावांचा. अजूनही इथून 18 धावांची गरज आहे. ऋतिक या षटकातील पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट राजसाठी. ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेला सीमा पार. येतो षटकार. आणि आत्ताच काय घ्यायचं घेऊन जा, परत ड्रिंक्स ब्रेक नको नंतर. पाण्याची गरज आहे. उन्हाचा तडाखा आता जाणवू लागलेला आहे कारण हळूहळू थंडी ओसरते. मकर संक्रांत नंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि नक्कीच आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये जेव्हा हिवाळा सुरू असतो तेव्हा मात्र लवकर सूर्यास्त होतं. 5, 5:15, 5:30 नंतरच सूर्यास्ताला जात असतो. पण जसा दिवस मोठा होतो बऱ्याचदा 6 नंतरही आपल्याला सूर्यप्रकाश बघत असतो आपण. आणि ते आपण तेच चित्र बघतोय. कालही आपण या मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने 5:30 वाजेपर्यंत आमचा बक्षीस समारंभ देखील काल झाला होता 40+चा. एकूण 8 मॅच आम्ही कव्हर केल्या. काल लो स्कोरिंग मॅचेस झाल्या. काल जास्त धावा झाल्या नाही. काल आपण बघितलं 2 दिवस कॅप्टनचे चेंडू वापरण्यात आले. पहिल्या दिवशी 96 धावा नागावने ठोकल्या होत्या धावफलकावरती. पण त्याच नागावला 18 वरती ऑल आउट होताना आपणही बघितलं. तर हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. हा चेंडू यावेळेस मात्र एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. पंचांच्या भूमिकेत आपण दीपक चौधरी मॅन फ्रॉम कल्याण यांना बघतोय. त्याचबरोबर कुणाल पेंडकर मॅन फ्रॉम बदलापूर. अत्यंत जबरदस्त कारकीर्द या दोन्ही क्रिकेटपटूंची राहिलेली आहे. बदलापूरचं क्रिकेट अक्षरशः हलवून ठेवलं. बदलापूरचं क्रिकेट ज्यांनी बाहेर घेऊन गेले महाराष्ट्रामध्ये नेलं ते कुणाल पेंडकर. ऑन साइडला फिल्डर आहे. डीपमध्ये पहिली धाव वेगाने घेतली आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मंथन पवार. इम्प्रेस करतोय मंथन सातत्याने. बघा किती वेगाने आला. त्याच वेगाने चेंडू उचलला. त्याच ॲक्शनमध्ये लगेच थ्रो देखील गेला. यावरून त्याचं डेडिकेशन, त्याचं समर्पण, त्याची कमिटमेंट तुमच्या लक्षात येईल. त्याचा सराव तुमच्या लक्षात येईल. त्याचा आत्मविश्वास किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि ते दिसून इथे आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 23 धावा झाल्यात आणि अजूनही 10 धावांची गरज आहे विजयासाठी. हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता पण बघूया. अंपायर सांगतायत वाईड आहे. पडल्यानंतर वाईड लाईनच्या थोडासा बाहेर निघाला. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 24 धावा. आमचे स्कोरर आमच्या सोबतील आहे. शेखर सरदेसाई आमच्या सोबत आहे. हलक्या हाताने प्लेस करतायत. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. सामना अगदी आपल्या बाजूने झुकवलेला आहे. पराभवाच्या छायेमध्ये आपण खिळखा संघाला बघतोय. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली. गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. पण या मॅचमध्ये आपण बघितलं तर कुठलीच गोष्ट फिल्डिंग व्यतिरिक्त चांगली घडली नाही.
बॅटिंगमध्येही धावा फारशा झाल्या नाही. बॉलिंगमध्ये या संघाचा फ्रंटलाईन बॉलर त्यांनी तब्बल 21 धावा खर्च केल्या. त्यामुळे या मॅचमध्ये कमबॅक करणं कठीण झालं. ओहो, आणखीन एक सुंदर फटका, हा देखील जाय सीमारेषे बाहेर. तेजस पाटीलच्या बॅटमधून येतो चौकार. सापाड इन ऍक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. निल्सन, अतुल, विकी सगळेजण तयार आहेत. दुसऱ्या बाजूला धीरज देखील आहेत. अमर तांडेल, त्याचबरोबर अजय, हे सगळेजण या ठिकाणी आलेत. बघूया अंतिम 11 मध्ये कोण खेळताना दिसतील. पुन्हा स्विचेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. 29 धावा झाल्या. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल. ही क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि बघूया 2 सामने जिंकल्यानंतर थेट सेमीफायनलचं तिकीट मिळणार. हलक्या हाताने प्लेस करतायत. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. सहजतेने एक धाव पूर्ण करतायत आणि बघा दुसरी धाव देखील. हो नाही, हो नाही. आणि बघा काय चाललंय हा प्रश्न डगआउट मधून विचारतायत. आता इथे धावा जास्त नाहीयेत करायच्या म्हणून हरकत नाही. 30 धावा झाल्या. 3 धावांची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती 3 धावांची गरज आहे. हो, उडावलाय कव्हरच्या दिशेने. झेलची शक्यता. फलंदाज बाद. राजनाईक बाद झालाय. मैदानावरती त्या ठिकाणी भावेश दळवी गेलेले. पहिल्या विकेटचं पतन. एक चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये. 30 धावांची आता 3 धावा करायच्या आहेत. निहार शेलार आलेले आहेत. ओ मात्राडेश्वर मात्राडी ही इन ऍक्शन मध्ये असेल. समोर काव्य 11 डायगर त्यांच्या समोर असतील. त्या दरम्यान आपण बघतायत एक धाव लेग बायच्या रूपाने अंपायर या ठिकाणी सिग्नल देतात. आम्हाला 2 धावांची आता गरज आहे विजयासाठी. आणि हा विजयी चौकार सामना जिंकलेला आहे. आई एकविरा क्रिकेट संघ दातिवलीने अभिनंदन. दातिवलीचं अभिनंदन आपण करूया. मोतीराम दळवीचं अभिनंदन करूया. संपूर्ण दातिवलीच्या समर्थकांचं. या दरम्यान पिंटू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कुशल स्पोर्ट्स सापाड संघाचे पुरस्कर्ते टीम तयार होते. यावेळेस मात्र सापाड फिल्डिंग करणार आहे. टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सामनावीर ही माहिती आम्हाला देतील आमचे ऑफिशियल स्कोरर यश पाटील ज्युनियर, ज्याने मेडन ओव्हर फेकली. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर. 2 गडी ज्याने बाद केले. एकही धाव खर्च नाही केली तो प्रेम यश, माफ करा.